एक महत्त्वाची बातमी बघूया। ही बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भातली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 3 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। या दरम्यान ते नागपूर, नांदेड आणि मुंबईला भेट देणार आहेत। 26 मेला ते जामठ्यातील कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। त्यानंतर ते चिंचोली गावात जातील। तिथे राष्ट्रीय न्याय वैद्यक विद्यापीठाच्या उपकेंद्राची पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर नांदेडमधील कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थिती लावणार आहेत। 27 मेला मुंबईतील श्री नारायण मंदिर, माधवबाग आणि सर पोवासजी जहांगीर हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील। मंगळवारी मुंबईतील त्यांचे काही कार्यक्रम असतील तर ते आटोपतील आणि नंतर अमित शहा दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत। पुणे जिल्ह्याच्या बारामती आणि पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। त्यामुळे शेतामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। गेल्या 3 दिवसांपासून या भागात सूर्यदर्शनच झालेलं नाही। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसानं थैमानच घातलेला आहे। जळगाव शहरात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। पुणे शहरातील काही भागात सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे। उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर या तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली। पावसामुळे तापमानात मोठी घट झाली। वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला। मावळामध्ये पावसाळापूर्व पावसानं हजेरी लावली। या संततधार पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय। इंद्रायणी भाताचा आगार असलेल्या मावळामध्ये शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे। पावसाळ्यामध्ये सखल भागातील पाण्याचा निचरा करण्याकरता मुंबई महापालिका पाणी उपसा करणारे पंप बसवणार आहे। तसंच फिरत्या पंपिंग स्टेशनचीही व्यवस्था करणार आहे। हे पंप ट्रकवर बसवलेले असतील। या फिरत्या पंपिंग स्टेशनमुळे पाण्याचा लवकर निचरा होणार आहे। सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने कोयना धरणातून सिंचनाकरता सोडण्यात येणारे पाणी आता पूर्णपणे बंद करण्यात आले, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची मागणी तसंच पाण्याबाबत येणाऱ्या तक्रारींमध्ये घट झाली आहे। त्यामुळे पालिका विभागाच्या पाणी पुरवठा विभागाला दिलासा मिळालेला आहे। एरवी मे महिन्याच्या तप्त उन्हाळ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातील पाणीसाठा रसातळाला जातो। धरणातून पाणी मिळणं कठीण होतं, परंतु यंदा प्रथमच वळवाचा जोरदार पाऊस आल्यामुळे धरणात एकाच दिवशी 2% म्हणजेच 1 TMC पाणी वाढलंय। त्यामुळे यंदा नागरिकांना दिलासा मिळाला। मान्सून दरम्यान वीज पुरवठा खंडित होऊन ग्राहकांना अंधारात राहावं लागू नये म्हणून महावितरणच्या परिमंडळानं पावसाळ्यातील कामांना वेग दिलाय। आपल्या सगळ्या यंत्रणा सुसज्ज ठेवल्या असून आपत्कालीन परिस्थिती मदत म्हणून वीज ग्राहकांनी हेल्पलाईनचा वापर करावा असं आवाहन केलं गेलंय। महाड दापोली रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे। यामध्ये वाहनांचे टायर स्लिप होऊन अपघात होत आहेत। गेल्या 8 दिवसांमध्ये 10 पेक्षा अधिक छोटे मोठे अपघात झालेले आहेत। आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत जेणेकरून अपघात टळतील। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली। जेसीबीने खड्डा खोदताना मुख्य पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया गेलं। याचा थेट परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला। मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब म्हणून विकसित करून 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याकरता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विशेष वित्तीय मदतीची अपेक्षा केली आहे। त्याचबरोबर 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याकरता केंद्राकडे मदतीची याचना केली गेली आहे। जून महिन्यामध्ये एकूण 12 दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत। आरबीआयच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार जूनमध्ये ईद आणि इतर विविध सणांनिमित्त तसंच दुसरा, चौथा शनिवार बँक बंद असणार आहे। विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरच्या कामाकरता होत असलेल्या विलंबाचा फटका दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या JNPA बाजूकडील 21 किलोमीटर लांबीच्या मोरबे ते करंजाडे या मार्गाला बसलाय। परिणामी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरून आलेल्या वाहनांना थेट JNPAला पोहोचण्याकरता आणखी काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे।
राज्यात गेल्या 4 महिन्यांमध्ये 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झाल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारनं 20 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। राज्यात यावर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यामध्ये विविध नैसर्गिक आपत्तींमुळे तब्बल 54,533 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। चाकरमान्यांना अखेर बाप्पा पावला। मुंबईहून मालवणला अवघ्या 4 तासात जाता येईल। मत्स्य आणि बंदरे विकास विभागाने चाकरमान्यांना माफक दरात बोटीने प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार असून भाऊच्या धक्क्यावर ही बोट दाखल होणार आहे। मुंबई पालिका आणि भिवंडी पालिका क्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर इथल्या उदयनचंद केंद्रामधील दुरुस्ती करण्याचं काम पालिकेच्या वतीनं हाती घेतलं जाणार आहे। हे काम बुधवारी 28 मे रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा त्यामुळे बंद राहणार आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उष्ण रात्रींची संख्या सातत्याने वाढत चालली असल्याचा निष्कर्ष ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेनं काढलाय। एवढेच नव्हे तर महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये उष्णतेचं प्रमाण तुलनेनं जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे। मुंबई महानगरातील मेट्रो 2B आणि मेट्रो 9 चाचण्यांना सुरुवात होणार असल्यानं आता मेट्रो 4 आणि मेट्रो 4A ची पहिली चाचणी करण्यात येणार आहे। वडाळा ते कासारवडवली या 32 किलोमीटर मार्गाचा पहिला टप्पा वर्षाअखेरीस सुरू करण्याचं नियोजन आहे। 1 जून पासून पुण्यातील पीएमपीएचा प्रवास महागणार आहे, त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे। पीएमपीएलने जाहीर केलेली दरवाढ 1 जून पासून लागू होणार आहे। मुंबईतील सुमारे 70% रिक्षा टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 30% रिक्षा टॅक्सी चालकांना रिकॅलिब्रेशन करण्याकरता 31 मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। त्यानंतर 1 जून पासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। इयत्ता पहिलीतील 11 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं वह्यांच्या पानांशिवाय देण्यात येणार आहेत। गेल्या वर्षी पाठ्यपुस्तकांसोबत वह्यांची पानं जोडून त्याचा एक संच दिला गेला होता। मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा अनुभव घेता यावा या उद्देशानं शिक्षण विभागाकडून 10वीच्या विद्यार्थ्यांना टॅबवर धडे दिले जातात। याचा अनुभव 9वीच्या विद्यार्थ्यांनाही घेता यावा याकरता पालिका शिक्षण विभागाकडून 19,371 नवीन टॅबची खरेदी करण्यात येणार आहे। याकरता 38 कोटींची निविदा प्रक्रिया पालिका शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। रविवारी रात्री त्यांचं नागपूरमध्ये आगमन होईल। सोमवारी ते नागपूर तथा नांदेड इथल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील, तर मंगळवारी त्यांचे मुंबईमध्ये कार्यक्रम आहेत। मंगळवारी मुंबईतील कार्यक्रम आटोपल्यावर अमित शहा दुपारी दिल्लीला रवाना होतील। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पुढील वर्षी चाचणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। वंदे भारत नंतर आता चर्चा बुलेट ट्रेनची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन कधी सुरू होते अशी चर्चा आहे। मुळशी तालुक्यातील पुणे ते दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्गावर कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत। वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या कसरती कराव्या लागतात। महाड एमआयडीसी मधील मुख्य रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे। या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य बघायला मिळत आहे। राज्यात सरकारच्या 65,000 शाळा आहेत, त्यापैकी 1,331 शाळांमध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी लॅब तर 1,578 शाळांमध्ये क्लासरूम्स उपलब्ध नाहीत। ही माहिती दिली शिक्षण विभागाच्या अहवालातून। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पद्धतीनं सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मंदिर समितीमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आलेलं आहे। जास्तीत जास्त भाविकांना पांडुरंगाचं पददर्शन घेता यावं याकरता ऑनलाईन दर्शन पास बुकिंग संख्येत आणि वेळेत वाढ करण्यात आली आहे। खड्डेमुक्त मुंबईकरता हाती घेतलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाचं लक्ष्य गाठण्यात महापालिकेला अपयश आलंय। केवळ 28% रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालेलं आहे। 390 रस्त्यांचं काँक्रिटीकरण झालं असून 989 रस्त्यांचं काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा महापालिकेनं केलेला आहे। 728 रस्त्यांना पावसाळ्यानंतर मुहूर्त मिळणार आहे।
सैन्यामध्ये पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येक जवानांचा सन्मान केला जातो। हीच प्रथा आता मुंबई पोलीस दलामध्ये सुरू केली जाणार आहे। मुंबई पोलीस दलातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी अंमलदारांचा बँड पथकाच्या संचलनाद्वारे सन्मान करा, असा आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे।